विचारांचं प्रेरणा स्रोत समोर देखील आहे लोकमान्य टिळकांचं. हे आपलं भाग्य आहे की आपण रोज त्यांना बघतो आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतो की एक जहाल विचाराचे तत्ववेत्ते म्हणून लोकमान्य टिळकांकडे पाहायला जायचं. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीकरता मवाळा आणि जहाल असे दोन गट पडले होते. त्या मवाळा गटामध्ये महात्मा गांधी असतील, म्हणजे प्रत्येकाची कार्यपद्धती ही वेगळी वेगळी होती, परंतु प्रत्येकाचं उद्दिष्ट एकच होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्या भावनेतून प्रत्येक जणांचं योगदान त्या ठिकाणी होत होतं. म्हणजे 9 ऑगस्टमुळे आपण स्वातंत्र्य दिन पाहू शकलो याची जाणीव प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. 15 ऑगस्टकडे जात असताना या सगळ्या योद्ध्यांना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आजच्या दिवसाच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. मग शहीद भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, त्यांनी तर वेगळ्या पद्धतीने क्रांतीची ज्योत आपल्या आयुष्यामध्ये पेटवली. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सध्याची पिढी नक्की कुठं चालली आहे या पुणे शहरातली, हा विचार देखील आपण या निमित्तानं करायला पाहिजे. व्यसना दिनतेकडे चालली आपली पिढी, विद्यार्थी विद्यार्थिनी, युवक युवती ही नक्की कुठल्या मार्गाने चालले त्याचा विचार देखील आपण या निमित्तानं करायला पाहिजे. म्हणजे कशा करतोय त्यांना असं दुःख वाटत असेल वरती की आम्ही आमच्या आयुष्याचं संपूर्ण वातेरं केलं देशाकरता आणि ही पिढी नक्की कुठल्या दिशेने चालली या विचारानं ते बेचैन झाले असेल आता की आपण आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना युवक युवतींच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं इथून पुढच्या कालावधीमध्ये करणं हे खूप गरजेचं आहे. जर आपल्याला पिढी टिकवायची असेल, युवा पिढीला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याच्या योगदानातून आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी. काल देखील गणपती मंडळाची मीटिंग झाली, पुढारीने घेतली होती, त्यावेळी देखील आम्ही सांगितलं शेवटच्या 3-4 दिवस सगळी दारूची दुकानं पुणे शहरातली बंद करा. बाहेरनं येणारी लोक इथे येऊन दंगामस्ती करतात कार्यकर्त्यांवरती, मग आपल्या ते सगळे शेकलं जातं गणपती मंडळाच्या. तर हे कुठेतरी विचारणा करण्याची वेळ खऱ्या अर्थानं आपल्यावरती आलेली आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपण प्रत्येकानं स्वातंत्र्याच्या प्राप्तीकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्याच्या प्रत्येकाची आठवण आपण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा जाळल्या त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झालेले, परंतु हेच निखारे परत एकदा प्रज्वलित करण्याची वेळ आपल्या देशावरती आली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आता आपण बघतोय की बांगलादेशमध्ये आपल्या भारतीयांना किती त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय. म्हणजे एके वेळी आपण बांगलादेशला एवढी मदत या देशाने केलेली आहे आणि आपल्या लोकांनाच आपलीच मंदिरं तोडतात, आपलेच मंदिर तोडतात, आपल्याच लोकांना त्रास देत आहेत. म्हणजे एखाद्यावरती उपकार करायचे आणि त्याचं फळ परत आपल्याला मिळतंय हे खूप वाईट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना स्वातंत्र्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी शहीद भगतसिंगाचा जर आपण इतिहास बघितला, एवढ्या कवळ्या वयामध्ये एवढा त्रास या मंडळींनी सहन केला. सुखदेव असतील, राजगुरू असतील, म्हणजे अख्ख्या चंद्रशेखर आझाद असतील, या टीमने जे काम केलेलं आहे, चाफेकर बंधू असतील, या सगळ्यांच्या आठवणीला म्हणजे प्रत्येकाने खरं वाचलं पाहिजे. शहीद भगतसिंग वाचले पाहिजे, राजगुरू वाचले पाहिजे, चाफेकर बंधू वाचले पाहिजे, लोकमान्य टिळक वाचले पाहिजे. गणपती उत्सव कशा करता चालू केला लोकमान्य टिळकांनी? या समोरच्या केसरीवाड्यामध्ये, याच गायकवाड वाड्यामध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याकरता सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम लोकमान्य टिळकांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं.